सांगली पोलीस मुख्यालय इथं 38व्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 उत्साहात संपन्न. 38व्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 या स्पर्धा पोलीस मुख्यालय सांगली इथं 25 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या काळात पार पडल्या. या स्पर्धेत सांगली विभाग, मिरज विभाग, जत विभाग, तासगाव विभाग, विटा विभाग, इस्लामपूर विभाग आणि पोलीस मुख्यालय असे 7 विभाग यांनी सहभाग घेतला होता. यात 150 पुरुष खेळाडू आणि 150 महिला खेळाडू असे एकूण 200 खेळाडू सहभागी झाले होते. 30 सप्टेंबर 2024 रोजी 38व्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2024चा समारंभ प्रमुख पाहुणे डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली यांच्या उपस्थितीत पार पडला. सांगली पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो खो या सांघिक खेळाबरोबरच ॲथलेटिक्स, कुस्ती, ज्युदो, बॉक्सिंग, जलतरण, वेटलिफ्टिंग या वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेतले विजेते खेळाडू यांना प्रमुख पाहुणे डॉक्टर राजा दयानिधी, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 या स्पर्धेत सर्वसाधारण पुरुष आणि महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला. सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025च्या पुढच्या स्पर्धा घेण्याचा बहुमान उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांना प्रमुख पाहुणे डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या समारोप कार्यक्रमावेळी महिलांची संगीत खुर्ची आणि लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. बक्षीस समारंभ कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम सांगली विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा मिरज विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे जत विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग, पोलीस उपाधीक्षक गृह दादासाहेब चुडाप्पा, पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसंच सांगली आणि मिरज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक बाळू आलदर, महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक पुष्पा घनवट, स्पोर्ट्स इन्चार्ज धनंजय राऊत, पोलीस मुख्यालयाकडील स्टाफ, विविध खेळ प्रकारातील पंच, खेळाडू उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी पोलीस मुख्यालयातील कवायत शिक्षक, अंमलदार यांचं सहकार्य लाभलं. यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस कुटुंबीय, नागरिक आणि विद्यार्थी हजर होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केलं. आतापर्यंत सांगली पोलीस दलातील 21 पोलीस अंमलदार खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 37 पदकं प्राप्त केली असून त्यामध्ये 7 सुवर्ण, 11 रौप्य आणि 19 कांस्य पदक पटकावलेले आहेत.